हॅलो एव्हरीवन. आता आपण आलो आहोत महेश्वर मधल्या महेश्वर घाटावर. आणि हा घाट ज्या शहरात आहे त्या महेश्वर शहराबद्दल सांगायचं झालंच तर महेश्वर हे नर्मदा नदीच्या काठावर बसलेलं सुंदर असं शहर आहे. होळकरांच्या अधिपत्याखाली असलेल्या मराठा साम्राज्याची महेश्वर ही राजधानी होती. अहिल्याबाई होळकर यांच्या शासनाखाली महेश्वर संस्कृती आणि कलेचे केंद्र म्हणून नावारूपाला आले. या ठिकाणी त्यांनी अनेक सुंदर घाट, मंदिरे आणि धर्मशाळांचे निर्माण करविले आणि त्यापैकीच एक हा सुंदर असा महेश्वर घाट. ह्यालाच अहिल्या घाट म्हणून देखील ओळखले जाते. समोर विस्तृत असं नर्मदा नदीचं पात्र दिसतंय आणि नदीचं पाणी खूप स्वच्छ आहे आणि ही भारतातली एकमेव अशी नदी आहे जिची परिक्रमा केली जाते. इथे नर्मदा नदीच्या काठावर येऊन खूप प्रसन्न वाटतंय. इथे जे पर्यटक येतात ते इथल्या माशांना खायला घालतात, त्यामुळे नर्मदा नदीच्या काठालगत खूप असे मासे बघायला मिळतात. चार 4000 पेक्षा जास्त वर्षांपूर्वीच्या महाभारत आणि रामायणाच्या इतिहासात महेश्वरचा उल्लेख आढळतो आणि त्या काळात महेश्वरला महिष्मती म्हणून ओळखले जात असे. महिष्मती हे रावणाचा पराभव करणाऱ्या सहस्त्रार्जुनची राजधानी होती. आता आपण महेश्वर वरून उज्जैनला जायला निघालोय. उज्जैन पर्यंतचं जे अंतर आहे महेश्वर पासून ते 147 किलोमीटरचं आहे. साधारणपणे 3.5 तास धरून चालू आपण, थोडा वेळ लागेल आपल्याला पोहोचायला. माझ्या मोबाईलमध्ये ड्युअल कॅमेराचं सुद्धा ऑप्शन आहे, हे माझ्या नंतर लक्षात आलं. सो मी आता इथे ड्युअल कॅमेरा ऑप्शन स्विच ऑन केलाय. आपल्याला पहिला टोल प्लाझा मिळालाय, सोनवे टोल प्लाझा, आणि ह्याचा रेट 80 रुपये आहे. आता आपण इंदोरच्या अलीकडे राऊजवळ पोहोचलोय.
हा जो राईट हँड साईडला रस्ता गेलाय तो आग्र्याला जातो. राऊ पासून इंदोर 80 ते 82 किलोमीटर आहे. लेफ्ट हँड साईड आणि अशा प्रकारे माझे लाट चालू आहे बघा. लाट चालू आहे. गाडी चालवताना हा जो हायवे आहे तो इंदोर सिटीच्या बाहेरून जातोय. इंदोर सिटी ते लेफ्ट हँड साईडला आहे. इथून इंदोर एअरपोर्ट जे आहे ते 19 किलोमीटर आहे. भोपाळ सिटी 181 किलोमीटर्स आणि उज्जैन 58 किलोमीटर्स. उमरिया पिकदमपूर ते इंदोरचा जो रोड आहे त्या रोडवर बऱ्याच ठिकाणी रस्त्याची कामं चालू आहेत. त्यामुळे असं चुरून ट्रॅफिक जाम्स मिळतात आपल्याला आणि डायव्हर्जन्स सुद्धा आहेत ह्या रोडला आणि बऱ्यापैकी ठीकठाक कंडिशन मध्ये आहे हायवे. हा क्षिप्रा नदीवरचा ब्रिज आहे. आणि क्षिप्रा नदीवरचा ब्रिज क्रॉस केल्यानंतर पहिला लेफ्ट टर्न आपल्याला घ्यायचा आहे उज्जैनसाठी. उज्जैन सरळ दाखवलंय लोहारी इथे आणि रुपाखेड जे काही त्यांची गावं आहेत मध्ये गावांचे फलक लावले तिकडे बाजूला. खूप सुंदर असा परिसर आहे. म्हणजे मधून रोड जातो आणि आजूबाजूला सगळी शेती आहे. सगळी शेती असं ड्रायव्हिंग करताना पण छान वाटतं. म्हणजे ट्रॅफिक नाही आहे. एक सुद्धा गाडी दिसत नाही आहे समोर बघा. खूप सुंदर वाटतं ड्रायव्हिंग. टोल गेट म्हणजे सुंदर अशा रस्त्याचा तुम्ही उपभोग घेतलाय त्यामध्ये टोल तर भरावंच लागेल. इथून दिल्ली किंवा कोटाला जाण्यासाठी पुढून ब्रिज खालून राईट टर्न दाखवलाय. इथून दिल्ली 631 किलोमीटर आहे आणि कोटा 240.
फायनली आपण आता उज्जैनमध्ये पोहोचलोय. हा जो लेफ्ट हँड साईडला रोड जातो तो महाकाल टेम्पलला आणि राईट हँड साईडला जो रोड गेलाय तो उज्जैन रेल्वे स्टेशनला गेलाय. आणि समोर जे दिसतंय ते महामृत्युंजय द्वार आहे, उज्जैन मधलं महामृत्युंजय द्वार. आता आपण हॉटेलच्या दिशेने जातोय. जे हॉटेल आपण प्री बुक केलंय त्या हॉटेलच्या दिशेने आता आपण जातोय. सो हे आहे हॉटेल प्रकाशम, जिथे आपला 2 दिवसाचा स्टे असणार आहे. आणि ह्यांचं बेसमेंट पार्किंग सुद्धा आहे.